मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी पडल्याची घटना समोर आली आहे. जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेनं लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमधून पडून लोक खाली पडली. पीक अवरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 2 प्रवासी जखमी आहेत. रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात ट्रेनमध्ये जास्त गर्दीनं हा अपघात झाल्याचं सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून खाली पडले. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूट ओव्हरवरून प्रवास ते करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला, त्यामुळे ही 8 जण खाली पडले. रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केले. ठाणे ते CST 6व्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. प्रवासी दरवाजाच्या फूटबोर्डवर होते म्हणून हा अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या CPR कडून देण्यात आली आहे. या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असणार आहेत. म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टमच्या नव्या गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाल्याचं सांगितलं, ज्यामुळे प्रवाशांनाही खूप त्रास सहन करावा लागला. वरती एक मोठी घटना घडलेली आहे. सकाळी प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी पडलेले आहेत. त्यामध्ये 5 ते 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. कशा पद्धतीने पुढील कारवाई या मुंब्रा रेल्वे स्थानकावर करण्यात आली आहे? 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होत्या. 9-9:30च्या दरम्यानची घटना आहे. एकूण 14 लोक जखमी आणि मृत आहेत. त्यापैकी 5 जण मृत आहेत, बाकीचे जखमी आहेत. काही 2 जण ज्युपिटरला आहेत, काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे आहेत आणि काही सिव्हिल हॉस्पिटल ठाणा येथे जखमी आहेत. दरवाजात प्रवासी लटकून प्रवास करत असल्यामुळे क्रॉस होताना ते एकमेकाला टच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी की फास्ट लोकल या ठिकाणी थांबावा, कारण गर्दी जी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी होती. हा, मागणी आहे तशी केलेली आहे. मागणी प्रवाशांनी केलेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पोलिसी भूमिका अशा प्रकारची असतात. या मार्गावरती पाहिलं तर अनेक अपघात सतत घडत असतात. त्याच्यावर मी काय सांगणार? किती प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात, पोलिसांचा किती फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून? पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत. जवळजवळ 70 अंमलदार, 15 अधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे. SRP आणि RCPचं पण प्लॅटफॉर्म आहे. लोकांना काय आव्हान असेल आपल्या माध्यमातून? लोकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, लटकू नये, स्वतःच्या जीविताची काळजी स्वतः घ्यावी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचं पाणी बिल्डरांच्या घशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे.
विशेष म्हणजे नव्यानं सुरू असलेल्या आणि बेकायदा बांधकामांसाठी पाण्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलाय। दरम्यान ठाणे शहराचा बट्ट्याबोळ झाल्याची कबुली भाजप आमदारांना दिली असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाणे शहरासह घोडबंदर, कळवा, दिवा, मुंब्रा, लोकमान्य नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू आहेत। तसंच काही ठिकाणी तर नवीन इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू असल्यानं या बेकायदा बांधकामांबाबत केळकर यांनी वारंवार आवाज उठवलाय। 30 ते 35 बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय। न्यायालयानं कानउघडणी केल्यावरच कारवाई केली जाते। बेकायदा इमारतींना देण्यात आलेलं पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे। बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिला आहे। तसंच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणल्या नाहीत। अशा वेळी बांधकामही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जातो। याकरिता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्यानं अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे। पाणी पुरवठ्याचं नियोजन कोसळलं असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे। लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डी-मार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे। सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावाचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। ऑनलाईन दंडाची वसुली होत नसल्यानं वाहन चालकांकडून नियम मोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। ठाणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीत अवघ्या 6 महिन्यात वाहन चालकांनी 75,523 वेळा वाहतुकीचे नियम मोडले। नियम मोडल्याच्या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी त्यांना 7,84,56,500 रुपयांचा ऑनलाईन दंडही ठोठावलाय। मात्र दंडाची वसुली होत नसल्यानं येथील वाहन चालकांची मुजोरी वाढली असून त्यांच्याकडून धोकादायक वाहतूक सुरूच आहे। परिणामी प्रवाशांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालाय। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाईन दंड पाठवण्याची पद्धत आहे। परदेशाच्या धर्तीवर सुरू केलेल्या पद्धतीवर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये मात्र दंडाची वसुली करण्यात अपयश येताना दिसून येतोय। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडूनही ऑनलाईन दंडाची काटेकोरपणे वसुली केली जात नाही याची जाणीव वाहन चालकांना झाली आहे। परिणामी वाहन चालक नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झालाय। या उलट वाहन चालकांची नजर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गेली तर त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जातं। वाहन चालकांना ऑनलाईन दंडाचा धाक वाटत नसल्यानं शहरातील वाहतुकीचं नियोजन कोलमडलं असून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचंही ठाणेकर नागरिकांचं म्हणणं आहे। सब मिलके आज
दिवा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा हकनाक बळी गेलाय. सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान कसाऱ्याहून CSMTच्या दिशेनं जाणाऱ्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं मुंबईहून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही दुर्घटना घडलीय. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कसारा CST लोकलमध्ये फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग खेचली गेल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान या अपघातात GRP पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विकी मुख्यादल असं त्याचं नाव असून विकी हा ठाणे GRP पोलिसात काम करत होता. ते नेमके कोणत्या लोकलमध्ये होते याची माहिती कळू शकली नाही. दरम्यान या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.